काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर गोळीबार, सरकारकडून 16 मृत पर्यटकांची नावं जाहीर, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशातील पर्यटकांवर हल्ला। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 4 जणांचा मृत्यू, अतुल मोने, संजय लेले आणि दिलीप बिस्ले, हेमंत जोशी यांचा मृत्यू। जखमी संतोष जगदाळे यांच्यावर उपचार सुरू, मुख्यमंत्र्यांची ट्विट करत माहिती। पुण्यातील जगदाळेंच्या कुटुंबियांशी फडणवीसांचा संवाद, फडणवीसांकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या 3 तर नवी मुंबईतील एकाचा मृत्यू, डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशींचा मृत्यू, तर पनवेलमधील दिलीप देसले यांचा हल्ल्यात मृत्यू। नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, 7 ते 8 दहशतवाद्यांकडून काल दुपारी 3:30 वाजता हल्ला। पहलगाममधील गोळीबाराचा आवाज ऐकून नागपुरातील रूपचंदानी कुटुंबियांनी डोंगरावरून उड्या मारल्या, सिमरन रूपचंदानी जखमी, फडणवीसांकडून रूपचंदानी कुटुंबियांच्या तब्येतीची विचारपूस। दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील पोलीस अलर्ट मोडवर, पहलगाममधील हल्ल्यानंतर पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यात अलर्ट जारी, रात्रीच्या वेळी पुणे पोलिसांकडून नाकाबंदी, दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 जखमी। अतिरेकी हल्ल्यानंतर अमित शहा श्रीनगरमध्ये, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, शहांची प्रतिक्रिया। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, हल्ल्यामागील लोकांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा ट्विट करत इशारा, केंद्रीय गृहमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना। पहलगाममधील परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करू नये, ट्विट करत राहुल गांधींची सरकारवर टीका, सरकारनं दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घ्यावी, राहुल गांधींची ट्विट करत प्रतिक्रिया। दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। दरम्यान महाराष्ट्रातील 4 पर्यटकांचा मृत्यू। पाकिस्तानमध्ये घुसून मारणार, खून का बदला खून से, उपमुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवरून संवाद साधला, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। नाव, धर्म विचारून वडील आणि काकांवर गोळ्या झाडल्याचं प्रगती जगदाळे या मुलीनं सांगितलं, शिंदेंची माहिती। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन नागरिकांचं रक्षण केलं जाईल अशी अपेक्षा, ट्विट करत आदित्य ठाकरेंकडून सहवेदना व्यक्त।